भडगावची माहेरवासीन व धुळे येथील सासर असलेल्या मयत शारदा बागुल या महिलेच्या हत्येसाठी जादूटोणाचा वापर करणाऱ्या मांत्रिकावर आणि संबंधित व्यक्तींवर जादूटोणा विरोधी कायदा, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश 2013 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या आशयाचे निवेदन आज दिनांक 9 जून 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शाखा भडगाव याकडून पोलीस स्टेशन कार्यालयात देण्यात आले। यावेळी प्राध्यापक डॉक्टर अतुल देशमुख, प्राध्यापक डॉक्टर अविनाश भंगाळे, डॉक्टर विलास पाटील, युनुस खान, फिरोज शेख, सय्यद इम्रान अली, नागेश वाघ, डी पाटील सर, योजनाताई पाटील, प्राध्यापक डॉक्टर दीपक मराठे, योगेश शिंपी, सुबोध पवार आदी अनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते। हे आज आपण अनिसच्या माध्यमातून निवेदन भडगाव पोलीस स्टेशनला दिलं। नेमकं काय विषय होता? आपल्या भडगावच्या माहेरवाशीन आणि ज्यांचं धुळे येथे सासर होतं अशा शारदाताई बागुल यांची जी निर्घृण हत्या झालेली आहे, तर त्या हत्येच्या निषेधार्थ आणि त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये जे गुन्हे दाखल आहेत त्यांच्या मारेकऱ्यांवर, त्या गुन्ह्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वारंवार ज्याचा पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनामध्ये जादूटोणा विरोधी कायदा संमत करून घेतला आणि त्या कायद्याच्या अंतर्गत जे कलम आहे 2013 मध्ये ते कलम तयार करण्यात आलं, तर त्या कलमाच्या अंतर्गत सुद्धा त्या मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भडगाव शाखेच्या वतीने आम्ही माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना या ठिकाणी मागणी करण्यासाठी आणि त्यांना निवेदन देण्यासाठी म्हणून सर्व भडगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते इथे उपस्थित झाले आहोत। धन्यवाद सर। धन्यवाद। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।